पार्वती माता आणि भगवान शंकराने विहार केला. कारण आहे, ज्या पार्वतीनं हजारो वर्ष भगवान शंकराच्या प्राप्तीसाठी तप केलं होतं आणि म्हणून त्या पार्वतीला सुख देण्यासाठी देवाच्या देव असणारे महादेव, त्या महादेवाने तिला विहाराचं सुख दिलं. पण सर्व देव एकत्रित झाले आणि देव म्हणा लागले, महादेव अहो, तारक नावाचा असुर आहे, सर्व देवांना छळत आहे आणि म्हणून जोपर्यंत तुम्हाला संतती होत नाही महाराज, तोपर्यंत हा तारकासूर नावाचा दैत्य मरण पावणार नाही. काहीतरी करा. आणि मग भगवान विष्णू असतील, ब्रह्मदेवजी महाराज असतील, सर्वांनी आग्रह केला आणि आग्रह केल्यानंतर भगवान शंकरांनी सांगितलं काळजी करू नका. आणि भगवान शिवांनी सांगितल्यानंतर सर्व देव या ठिकाणी निघून गेले. आणि निघून गेल्यानंतर मग भगवान शिवांचं असणारं तेज होतं ना, अभक्षजा भवम वीर्यम चंचते निखलम तदाहम, असे असणारे भगवान सांब सदाशिवांचं ओजस्व असणारं तेज ज्या वेळेला त्या ठिकाणी ते धातूच्या रूपामध्ये ज्या वेळेला पृथ्वीवर पडायला लागलं आणि पडायला लागल्यानंतर देव घाबरले. आणि घाबरलेले देव म्हणा लागले आता काय करायचं. आणि मग देवांमध्ये या ठिकाणी अग्निदेव होते. त्या इंद्राने अग्निदेवाला सांगितलं, अरे हे असणारं जे भगवान शंकराचं तेज आहे ना, तेज तू ग्रहण कर. लक्षपूर्वक ऐका. आणि मग अग्नीनं ते कबुतराच्या रूपामध्ये भगवान परमात्म्याचं असणारं ते ओज असणारं तेज ते ग्रहण केलं. आणि ग्रहण केल्यानंतर अग्नीला मात्र ते पचलं नाही. अग्निर्भूत्वा कपतो ही प्रेरित सर्व निर्जरही, अग्नीला ते पचलं नाही. अग्नी घाबरला आणि अग्नीच्याही शरीरामध्ये दाह निर्माण झाला. लक्षपूर्वक ऐका. अग्नीलाही भगवान शंकराचं तेज पचवता आलं नाही. काय तेज असेल भगवान शंकरांचं. आणि मग हे दृश्य पार्वती मातेने पाहिलं. आणि मग पार्वती मातेला राग आला आणि राग आलेल्या पार्वती मातेनं देवांना शाप दिलं. सर्व देवांना या ठिकाणी शाप दिला. सांगितलं काय म्हणते पार्वती माता, आद्य प्रभूती देवाना वंद्या भार्या भवंतीत देवस्य दुःखिता संतो निखलाहा. पार्वती माता म्हणते ऐका देवांनो, जे भगवान शंकराचं असणारं तेज होतं ते माझ्या उदरामध्ये घ्यायचं होतं. मला तो गर्भ माझ्या उदरामध्ये मला साठवायचा होता. तेच तेज देवांमुळं या पृथ्वीवर पडलं, अग्नीनं गिळलं. जा मी देवांना शाप देत आहे. आणि सर्व देवांना शाप दिला पार्वती मातेने. काय शाप दिला, तुम्ही आजपासून या ठिकाणी तुमच्या जीवनामध्ये वैधव्य प्राप्त होईल, त्या ठिकाणी वंधत्व प्राप्त होईल. वंधत्व देवांच्या असणाऱ्या स्त्रिया आहे ना, त्या कधीच गर्भवती झाल्या नाही. आणि म्हणून आपल्या हिंदू धर्मग्रंथामध्ये आपण पुराण पाहतो, अन्य ग्रंथ पाहतो, सर्व ग्रंथामध्ये आपल्याला 33 कोटी देवाचंच वर्णन येईल. 33 कोटीपेक्षा एकही देव वाढला नाही. त्याचं कारण आहे पार्वतीनं त्यांना शाप दिला होता की तुमच्या असणाऱ्या या ठिकाणी ज्या पत्न्या आहे ना, त्या कधीच गर्भवती होणार नाही, त्या वांज राहतील. असा शाप पार्वती मातेनं त्या देवांना दिला. आणि मग पुढे अग्निदेवजी महाराज भेटले. अग्नीलाही शाप दिला. सर्व भक्षी भवेशुचे पीडित तो मेती नित्यशः शिव तत्व न जानासी मूर्खोसी सुकार्यकृत. अरे शिव तेजाला तू ओळखलं नाही अग्नी, आणि तू कुशाल ते असणार आहे भगवान शंकराचं तेज त्या ठिकाणी गिळलं. जा मी तुलाही शाप देत आहे, सर्व भक्षी बनशील तू. अग्नीला तेव्हा शाप दिला पार्वती मातेनं. आणि तेव्हापासून अग्नी हा सर्व भक्षी बनला. अग्नीमध्ये काही टाका, चांगलं टाका, वाईट टाका, घाण टाका, सगळं अग्नी जाळून टाकतो. सर्व भक्षी बनण्याचा शाप पार्वती मातेनं अग्नीला देऊन टाकला. शिव तत्वम न जानामी मूर्खोसी सुकार्य कृतः. आणि मग त्यावेळेला देवांना शाप दिला, अग्नीलाही शाप दिला. ते जे तेज होतं ना, ते अग्नीला सहन झालं नाही. आणि मग अग्नीनं काय केलं, त्या ठिकाणी देवांना विचारलं, महाराज हे तेज माझ्या अंगालाही जाळत आहे, काय केलं पाहिजे. मग देवांनी सांगितलं, हे तेज आहे ना, हे एखाद्या स्त्रीमध्ये नेऊन स्थापन कर. आता विचार करा, जे तेज अग्नीला पचवता आलं नाही ते स्त्रीला पचवता येईल का. आणि मग म्हणतात की सप्त ऋषींच्या असणाऱ्या पत्नी होत्या. त्या पत्नी स्नानासाठी थंडीच्या दिवसामध्ये गंगेवर आलेल्या होत्या. आणि थंडीनं त्या ठिकाणी त्या कापायला लागल्या, एवढी थंडी पडलेली होती. आणि मग त्या असणाऱ्या स्त्रियांनी विचार केला की ते अग्नी असतं तर बरं झालं असतं. आणि मग अग्निदेवाने विचार केला की आता आपल्याला या ठिकाणी हाच असणारा गर्भ या स्त्रियांच्या उदरामध्ये ठेवता येईल. आणि म्हणून अग्निदेव त्या ठिकाणी प्रगट झाले. आणि त्यापैकी 7 ऋषींच्या पत्नीपैकी 6 ऋषींच्या पत्न्या त्या अग्नीजवळ गेल्या. त्यापैकी एकच असणारी ती अरुंधती होती, ती बाजूला राहिली. आणि इथे नक्कीच काहीतरी लिहिलं आहे. आणि मग त्या 6 असणाऱ्या कृतिका होत्या ना, त्यांच्या पोटामध्ये तो गर्भ गेला.
6 जणींच्या. आणि 6 जणींच्या पोटामध्ये तो असणारा तेज गेल्यानंतर त्याही घाबरून गेल्या आणि त्यांनी विचार केला की आपल्या पोटामध्ये हा गर्भ थांबलेला आहे, पण आपल्याला आपले पती शाप देतील. आणि म्हणून त्या कृतिकांनी काय केलं, तोच असणारा गर्भ आपल्या पोटातला असणारा भगवान शंकराचा तेज होताना ते गंगेच्या पाण्यामध्ये ओकलं. गंगेच्या पाण्यामध्ये टाकल्यानंतर गंगा मातेलाही ते तेज सहन झालं नाही. त्या गंगेनं ते तेज हिमालयातून वाहत वाहत पुढे नेलं आणि म्हणतात पुढे वन होतं त्या ठिकाणी, सरखंडीचं असणारं वन ज्याला म्हटलं जातं, त्या ठिकाणी ते तेज बाहेर फेकलं. आणि म्हणतात की ते तेज बाहेर फेकल्यानंतर त्या तेजातून एका बालकाचा प्रादुर्भाव झाला आणि त्या बालकाचं नाव आहे स्कंद भगवान, स्कंद महाराज. लक्षपूर्वक ऐका, कृतिकापासून त्यांचा जन्म झाला आणि म्हणून त्यांचं नाव कार्तिक पडलं. लक्षपूर्वक ऐका, कार्तिक पडलं. असे असणारे कार्तिक स्वामी, त्या कार्तिक स्वामींचा जन्म त्या ठिकाणी झाला. आणि मग जन्म झाल्यानंतर म्हणतात जन्माला आल्याच 4-5 दिवसाचे कार्तिक स्वामी होते आणि लगेच ते विश्वामित्राची आणि त्यांची भेट झाली. आणि विश्वामित्राला ते म्हणायला लागले, मला तुम्ही आज्ञा करा, या ठिकाणी मला शिक्षा द्या, काहीतरी मला शिक्षा ग्रहण करायची आहे. विश्वामित्राने सांगितलं मी अजून ब्रह्मर्षी झालेलो नाही. आणि मग कार्तिक स्वामींनी सांगितलं काळजी करू नका, मला शिक्षा दिल्यानंतर तुम्ही ब्रह्मर्षी बनाल, एवढा अधिकार कार्तिक स्वामीचा होता.